नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं ईव्हीएम विरोधात जनआंदोलन करीत स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली। वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या आदेशानुसार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात ईव्हीएम हटाव देश बचाव जन आंदोलन करत स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली। ही मोहीम 3 दिवस चालू ठेवणार आहे, तर स्वाक्षरी मोहिमेला बऱ्याच प्रमाणात नागरिकांचा प्रतिसाद मिळतोय। स्वाक्षरीसह आपले ओळखपत्र क्रमांक देखील लोक आपल्या मर्जीने देत आहेत। या मोहिमेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय। यावेळी महाराष्ट्रातील जनतेसाठी विविध संघटनांनी आवाहन केले की ईव्हीएम वरती मतदान न करता बॅलेट पेपरवर मतदान करावं। वंचित बहुजन आघाडी पक्षातर्फे आणि ऑल इंडिया संविधान आर्मी उत्तर महाराष्ट्राकडून देखील पाठिंबा मिळालाय। जन आंदोलनास उपस्थित मान्यवर तसेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान। आज दिनांक 13/12/2024 रोजी माननीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार आज इथे आजपासून वंचित बहुजन आघाडी पक्षातर्फे ईव्हीएम हटाव बॅलेट पेपर लाव याच्या बाबतीत मोहीम चालू करण्यात आलेली आहे। तरी पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला आणि आजपासून म्हणजे शहादा तालुका शहादा सिटी पासून ही मोहीम चालू करण्यात आलेली आहे। आणि आमचे कार्यकर्ते माननीय रविभाऊ मोरे तसेच आबाभाऊ निकुंबे आणि रमेश भाऊ हे सर्वजण पूर्ण उन्हात आणि मी आकाश जावरे इथे आम्ही सर्वांनी मिळून मोहीम ही चालू करण्यात आलेली आहे। त्या मोहिमेला बऱ्या प्रकारे माननीय सर्व बाळासाहेब आंबेडकरांचे श्रद्धाळू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे श्रद्धाळू यांनी सर्वांनी मिळून इथे चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहे। ईव्हीएम हटाव आणि बॅलेट पेपर लाव देश बचाव अशा प्रकारे ही मोहिमेला बऱ्याच प्रकारे लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि अशा प्रकारे मोहीम ही 16 तारीखपर्यंत चालणार आहे। सर्वांनी मिळून हे ईव्हीएम हटाव आणि देश बचाव ही मोहिमेला सर्वांनी साथ द्यावी आणि ईव्हीएम हटवावं आणि अशी आमची पूर्ण भारतीय जनताची मागणी आहे। जय संविधान, जय भीम, नमो बुद्धाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, शहादा, नंदुरबार।